मत चोरीनंतर आता चक्क मतदारांच्या पळवापळवीचा प्रकार समोर। पिंपरी चिंचवडच्या दाम्पत्य मतदारांची नावे गेली इंदापूर बारामतीत। आपला आवाजचे संपादक उत्तम कुटे यांचा स्पेशल रिपोर्ट। स्थानिक स्वराज्य संस्था निवडणुकीत अनेक ठिकाणी 50% आरक्षणाची मर्यादा ओलांडली गेल्याने या निवडणुकीचे वेळापत्रकच आता कोलमडून गेले आहे। असे असताना दुसरीकडे मतदार याद्यांमध्ये मोठा घोळात झाला असून हजारो नावे एका प्रभागातून दुसऱ्या प्रभागात गेली आहेत। आता तर पिंपरी चिंचवड मधील शरद पवार राष्ट्रवादीच्या 2 इच्छुकांची शहराच्या मतदार यादीतील नावे गायब झाली असून ती चक्क इंदापूर व बारामतीला टाकण्याचा प्रताप आयोगाने केला आहे। त्यामुळे या दोघांचे निवडणूक लढण्याचे स्वप्न तूर्त भंगले आहे। राज्यातील महापालिकांच्या निवडणुका आता शेवटच्या नाही तर दुसऱ्या टप्प्यात होऊ शकतात, त्यासाठीची तयारी प्रशासनाने जवळपास पूर्ण केली आहे। प्रभाग आरक्षणानंतर प्रारूप मतदार यादी लवकरच अंतिम होणार आहे। त्यानंतर निवडणुकीचे बिगुल कधीही वाजू शकते। परंतु या जाहीर झालेल्या प्रारूप मतदार यादीत मोठा घोळ असल्याने 2 डिसेंबर पर्यंतच त्यावर हरकतींचा पाऊस पडला असून त्यावर 8088 हरकती आल्या आहेत। कारण या यादीत अनेक दुबार नाही तर तिबार व अगदी मय झालेल्यांची नावे असून काहींची दुसऱ्या प्रभागात नावे गेली आहेत। शहराच्या मतदार यादीतील या चुकीने अक्षम्य टोक गाठले जेव्हा गत विधानसभेला मतदान गेलेले शरद पवार गटाचे युवक शहराध्यक्ष इम्रान शेख यांचे वडील इन्नू शेख आणि मातोश्री राबिया शेख यांची नावे शेजारच्या प्रभागात नाही तर चक्क शहराबाहेरच टाकण्यात आली आहे। इंदापूर आणि शिरसुफळ बारामतीच्या यादीत ती टाकली गेली आहेत। हे दोघेही शरद पवार राष्ट्रवादीकडून आगामी महापालिका निवडणूक प्रभाग 8 व 9 मधून लढण्यास इच्छुकच नाही तर प्रबळ दावेदार होते, म्हणजेच प्रबळ दावेदार आहेत। परंतु मतदार यादीतच नाव नसल्याने त्यांना आता ही निवडणूक तुर्तास लढता येईल की नाही हे सांगता येत नाही। आपल्या आई वडिलांची नावे पुन्हा शहरातील यादीत यावी म्हणून इम्रान शेख यांनी खूप प्रयत्न केले, पण आता काही करता येणार नाही असे शहर तसेच जिल्हा निवडणूक तथा जिल्हाधिकारी कार्यालयातून त्यांना सांगण्यात आले। याबद्दल आपला आवाजशी बोलताना त्यांनी संताप व्यक्त केलाय। वर्षापूर्वीच गत विधानसभेला शहरात मतदान केलेल्या आई वडिलांची नावे शहराबाहेर थेट इंदापूर बारामतीत कशी जाऊ शकतात अशी संतप्त विचारणा त्यांनी केली आहे। त्याविरोधात न्यायालयात जाण्याचा इशारा त्यांनी दिलाय। दरम्यान या गैरप्रकाराची दखल थेट शरद पवार गटाचे माजी मंत्री जितेंद्र आव्हाड यांनी घेतली आहे। शेख दाम्पत्य विजयी होण्याची शक्यता असल्याने सत्ताधाऱ्यांच्या हातातील बाहुले झालेल्या प्रशासनाने त्यांची नावे बाहेर वर्ग केल्याचा दावा आव्हाड यांनी ट्विट करत आज केलाय। गेल्या 35 वर्ष पिंपरी चिंचवडमध्ये मतदान करणाऱ्या या दाम्पत्याची नावे कोणताही अर्ज केलेला नसताना इथून हटवलीच कशी असा सवाल त्यांनी केलाय। सर्वात विचित्र म्हणजे नवरा इंदापूर आणि बायको बारामतीच्या मतदार यादीत दाखवण्याचा प्रताप निवडणूक आयोगाने केल्याबद्दल त्यांनी संताप व्यक्त केलाय। निवडणूक आयोग वोट चोरी तर करतेच, आता चक्क मतदारांची पळवापळवीही त्यांनी सुरू केली आहे असे म्हणत, असे जर असेल तर या लोकशाहीला काही अर्थ उरला आहे का अशी विचारणा त्यांनी केली आहे। निवडणूक आयोग या प्रश्नाचे उत्तर देणारच नाही, पण सत्ताधारी लगेचच उत्तर द्यायला पुढे येतील, यातच सर्व काही आले असे आव्हाड यांनी शेवटी म्हटले। आयोगाच्या या अक्षम्य चुकीविषयी तुम्हाला काय वाटते? जाणीवपूर्वक विरोधकांचा पत्ता कट करण्याचा हा प्रयत्न आहे का? ते तुम्ही आम्हाला कमेंट करून सांगा। धन्यवाद।